नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील तासाला कीड नियंत्रणाच्या विविध पद्धती यावरती उजळणी घेतलेली आहे. आजच्या तासाला आपण त्याच प्रकरणातील कीडनाशक म्हणजे काय, तसेच त्याचे प्रकार, वर्गीकरण हे आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकलेलो आहोत. तर याच घटकावरती आपण या तासाला उजळणी घेणार आहोत. तर कीडनाशक म्हणजे काय, तर पिकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या किडींच्या तसेच रोगांच्या नियंत्रणासाठी जी रसायने वापरली जातात किंवा जी औषधे वापरली जातात, या सर्वांना आपण कीडनाशके असं म्हणतो. आपल्याला माहिती आहे, पिकावरती वेगवेगळ्या किडी पडतात, रोग पडतात किंवा उंदीर आहे, सूत्रकृमी आहे किंवा वेगवेगळी तण पिकामध्ये येत असतात. तर अशा सर्वांच्या नियंत्रणासाठी आपण जी काही औषधे, रसायने वापरतो त्यालाच आपण कीडनाशके असं म्हणतो. तर या कीडनाशकाचं जे वर्गीकरण आहे ते एकूण 7 प्रकारे केलेलं आहे. पहिलं आहे कीटकनाशके, म्हणजेच पिकावर पडणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी जी रसायने वापरली जातात त्याला आपण कीटकनाशके म्हणतो. उदाहरणार्थ सायपरमेथ्रिन आहे किंवा बायफेनथ्रिन आहे, क्लोरोट्रिनिल पोल आहे, इमामेक्टिन आहे, बेन्झोएट आहे, फेनॉक्झिन आहे, सायपरमेथ्रिन किंवा फ्रिप्रोनिल आहे, इमिडाक्लोप्रिड आहे. अशी वेगवेगळी कीटकनाशके आपल्याला सांगता येतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कोळीनाशके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पिकावरती वेगवेगळ्या कोळींचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. हे कोळी पिकाचं रस शोषून नुकसान करतात, म्हणून या कोळीच्या किंवा या कोळी कीटकाच्या नियंत्रणासाठी आपल्याला रसायने वापरावी लागतात किंवा औषधांचा वापर करून त्याचा नायनाट करावा लागतो. तर या कोळीनाशकामध्ये अबामेक्टिन आहे, प्रोपरगाईड आहे, इथिऑन आहे आणि फेनप्रोपेथ्रिन आहे. तर अशी कोळीनाशके आपल्याला सांगता येतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सूत्रकृमीनाशके. सूत्रकृमी नाशकामध्ये नेमाथ्रिन आणि फ्ल्युपायरम या कीडनाशकाचा समावेश होतो. ते पिकाच्या जमिनीत राहून किंवा पिकाच्या मळ्यामध्ये राहून पिकाचं नुकसान करणारे हे सूत्रकृमी असतात. त्याच्यासाठी आपण हे रसायने वापरू शकतो. त्यानंतर उंदीरनाशके. उंदीरसुद्धा पिकातील एक महत्त्वाची कीड आहे. त्याच्या नियंत्रणासाठी आपण उंदीरनाशकाचा वापर करत असतो. उदाहरणार्थ ॲल्युमिनियम फॉस्फाईड आहे, झिंक फॉस्फाईड आहे, वारफारिन आहे, अशी उंदीरनाशके आपल्याला सांगता येतात. त्यानंतर गोगलगाई ही सुद्धा पिकाचं अतोनात नुकसान करते, म्हणून या गोगलगाईच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाइड व मोरचूद अशी कीडनाशके आपल्याला अवलंबावी लागतात. त्याच पद्धतीने पिकावरती वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोग पडतात. तर या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण बुरशीनाशकांचा वापर करत असतो. तर बुरशीनाशकामध्ये ॲझोस्ट्रोबिन, कार्बोजिन, क्लोरोथॅलोनिल, डायफेनोकोनझोल, मेटिराम, प्रिपोनेप, टेबिकॉनॉझोल अशी बुरशीनाशके आपल्याला सांगता येतात. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे कीडनाशकाचा तो म्हणजे तणनाशके. तर या पिकामध्ये असणाऱ्या किंवा उपद्रवकारक ठरणाऱ्या अशा वनस्पतीचा नायनाट करण्यासाठी आपण तणनाशकांचा वापर करत असतो. या तणनाशकामध्ये आपल्याला निश्चितच वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके सांगता येतात. जसं मेट्रायब्युजिन आहे, एमट्रिन आहे, मेटसल्फ्युरॉन आहे, मेथिल, मेटाक्लोर, टॉपरमोझॉन, तसंच इमिजिपायर, ॲलाक्लोर अशी वेगवेगळी तणनाशके सांगता येतात. किंवा आपल्याला हल्लीची माहिती आहे की ग्लायफोसेट आहे, 2,4-D आहे, मीरा 71 आहे, त्यानंतर ग्लायफोसेट, ग्लायसिल आहे, राऊंडअप आहे, अशी गोल आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके आपल्याला सांगता येतात. अशा एकूण 7 प्रकारे ह्या कीडनाशकाचं वर्गीकरण केलेलं आहे किंवा त्याला प्रकार असे आपण म्हणू शकतो. तर पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे कीटकनाशक. विद्यार्थी मित्रांनो, कीटकनाशक म्हणजे काय, तर आपल्याला सांगता येईल की पिकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी जी रसायने वापरली जातात त्याला आपण कीटकनाशके असं म्हणतो. या कीटकनाशकाचं जे वर्गीकरण आहे ते निश्चितच 2 प्रकारे केलेलं दिसून येतं. एक म्हणजे
किंवा या पहिल्या प्रकारातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे कीटकांच्या शरीरात विष जाण्याच्या मार्गावर किंवा विष जाण्याच्या आधारे केलेलं वर्गीकरण. त्याच्यात म्हणजेच आपल्याला माहिती आहे की आपण पिकावरती या कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर ते विष कीटकांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जाऊन या कीटकांचा नायनाट होत असतो. तर यानुसारच या कीटकांच्या शरीरात विष जाण्याच्या मार्गावरून हे वर्गीकरण केलेलं आहे. ते त्यातला पहिला प्रकार आहे म्हणजे पोट किंवा जठरविषय. तर ही जी विष आहेत ती अन्नाबरोबर कीटकांच्या शरीरामध्ये जातात आणि आत इजा होऊन कीटकांचा नाश होतो. त्यालाच पोट किंवा जठर विषय असं म्हटलेलं आहे. म्हणजे ही विषय पोटामध्ये जाऊन किंवा जठरामध्ये जाऊन प्रक्रिया करतात आणि कीटकांचा नायनाट होतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल सायपरमेथ्रिन आहे, इमिडाक्लोप्रिड आहे किंवा इमामेक्टिन आहे, बेन्झोएट आहे, ऑक्झिडेमेटॉन मिथाईल आहे, अशी पोट किंवा जठर विषय आपल्याला सांगता येतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्पर्शजन्य विषय. जेव्हा आपण कीटकनाशकांचा वापर पिकावरती करत असतो तेव्हा ही कीटकनाशके कीटकांच्या शरीराला स्पर्श करतात किंवा हे कीटक त्या कीटकनाशकाच्या सानिध्यात येतात आणि त्यांना विषबाधा होते. अशा कीटकनाशकांना आपण स्पर्शजन्य कीटकनाशके असं म्हणतो. म्हणजे धुरळणी करून असू द्या किंवा फवारणी करून अशा प्रकारे आपण अशी स्पर्शजन्य कीटकनाशके आपण अवलंबत असतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की ट्रिपोनिला आहे, बायफेनथ्रीन किंवा क्लोरनट्रिनल पॉल अशी स्पर्शजन्य विषय किंवा स्पर्शजन्य कीटकनाशके आपल्याला सांगता येईल. जे श्वसनाद्वारे असू द्या किंवा त्वचेतील वेगवेगळ्या रंध्राद्वारे किंवा अन्नाद्वारे अशी स्पर्शजन्य विषय कीटकांना नायनाट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यानंतर पहिल्या प्रकारातील तिसरा प्रकार आहे तो म्हणजे धुरीजन्य विषय. म्हणजेच ही जी विषय आहेत ही विषय कीटकांच्या पोटामध्ये किंवा जठरामध्ये किंवा कीटकांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचा धूर होतो किंवा वायू स्वरूपात ती त्यांच्या वायू स्वरूपात आपणाला ती दिसून येतात आणि अशीच विषय धुरीजन्य विषय म्हणून गणली जातात. म्हणजे या कीटकांच्या शरीरात या विषारी वायूचा प्रवेश होऊन हे कीटक नायनाट पावतात. उदाहरणार्थ आपणाला सांगता येईल की हवाबंद डब्यामध्ये किंवा नळकांड्यामध्ये किंवा डबीमध्ये अशी धुरीजन्य विषय किंवा धुरीजन्य कीटकनाशके साठवलेली असतात. वापराच्या वेळी ती वातावरणाच्या संपर्कात येऊन विषारी धूर बाहेर पडतो आणि हा धूर कीटकांचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल इथिलीन डायब्रोमाइड किंवा ॲल्युमिनियम फॉस्फाईड अशी धुरीजन्य विषय आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा जो मुख्य प्रकार आहे कीटकनाशकांच्या वर्गीकरणाचा तो म्हणजे कीटकनाशकातील रासायनिक घटकाच्या आधारावर वर्गीकरण. जे कीटकनाशकामध्ये जे रासायनिक घटक असतात किंवा नसतात यावरून या कीटकनाशकांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अकार्बनी कीटकनाशके. आपल्याला म्हणता येईल की ज्या कीटकनाशकांच्या रासायनिक रचनेमध्ये कार्बनचा अणू नसतो त्याला अकार्बनी कीटकनाशके असं म्हणता येईल. उदाहरणार्थ कॅल्शियम अर्सेनेट आहे, तसंच मिथिल थायोसायनेट आहे किंवा लेड अर्सेनेट आहे, ही अकार्बनी कीटकनाशके आहेत. थोडक्यात त्याला आपल्याला रासायनिक कीटकनाशके असं म्हणता येईल कारण या कीटकनाशकाच्या रचनेमध्ये कार्बनचा अणू नसतो म्हणून अकार्बनी कीटकनाशके होत. नंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कार्बनी कीटकनाशके. ज्या कीटकनाशकामध्ये कार्बनचा अणू असतो किंवा ज्या कीटकनाशकामध्ये किंवा त्या कीटकनाशकाच्या निर्मितीमध्ये जडणघडणीमध्ये कार्बनचा अणू समाविष्ट असतो त्याला आपल्याला कार्बनी कीटकनाशके म्हणता येईल. उदाहरणार्थ वेगवेगळी वनस्पतीजन्य जी काय आपण कीटकनाशके बनवतो त्याला आपण कार्बनी कीटकनाशके असं म्हणता येईल. यात नैसर्गिक आणि संश्लेषित असे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. निसर्गातील वनस्पती असू द्या किंवा प्राणी, खनिजे इत्यादीमध्ये ही कीटकनाशके अस्तित्वात असतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल आपण मिरचीचा अर्क, तंबाखूचा अर्क, दशपर्णी अर्क बनवतो किंवा लसणाचा अर्क बनवतो तर ही
कार्बनी कीटकनाशके होत, कारण याच्यामध्ये कार्बनचा अणू असतो. तर अशा 2 प्रकारे कीटकनाशकाचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिला प्रकार म्हणजे कीटकांच्या शरीरात विष जाण्याच्या मार्गावरून, तसंच स्पर्शजन्य आहे. त्यानंतर धुरीजन्य विषय, पोट किंवा जठर विषय. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रासायनिक घटकाच्या आधारावर कीटकनाशकाचं वर्गीकरण. त्याच्यामध्ये कार्बनी कीटकनाशके आणि अकार्बनी कीटकनाशके असे 2 प्रकार आहेत. नंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा याच्यातील मुद्दा आहे तो म्हणजे फळे व भाजीपाल्यातील कीटनाशक अवशेष व्यवस्थापन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करतोय तर वेगवेगळ्या रासायनिक औषधांचा वापर किंवा रासायनिक कीटनाशकांचा वापर पिकावरती करत असतो. त्याच्यामुळे निश्चितच त्या रासायनिक कीटकनाशकाचे अवशेष फळे, भाजीपाला यावरती आपणाला दिसून येतात. आणि असे फळे, भाजीपाला सजीवांच्या किंवा मनुष्य प्राणी मात्रांच्या खाण्यामध्ये आल्यानंतर त्याच्यातून त्याला विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपणाला या फळे व भाजीपाल्यातील कीटनाशक अवशेषांचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे. म्हणजे ही कीटनाशके आपण फवारताना काळजी घ्यावी, किंवा ही कीटनाशके आपण कुठली फवारावीत, कधी फवारावीत, किंवा फवारणी केल्यानंतर आपण ती फळे, भाजीपाला कशा प्रकारे स्वच्छ करून घ्यावा. तर अशा विविध गोष्टी आपण या फळे व भाजीपाल्यातील कीटनाशक अवशेष व्यवस्थापनामध्ये अवलंबून आपल्याला या ठिकाणी विषबाधेपासून बचाव करू शकतो. तर याच्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून हे विष आपल्या शरीरात जाणार नाही किंवा इतर सजीवांच्या संपर्कात ते अन्नधान्य जाऊन त्यांनाही विषबाधा होणार नाही. तर पहिली मार्गदर्शक सूचना किंवा उपाय आहे तो म्हणजे बाजारात मिळणाऱ्या या कीटनाशकाच्या बॉटलसोबत किंवा पॅकिंगसोबत जे काय माहितीपत्रक असतं त्याचं आपण चांगल्या प्रकारे वाचन करून किंवा ते माहितीपत्रक निश्चितच वाचून जाणून घेऊन ते कीटनाशक वापरणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपणाला या कीटनाशक अवशेषांचे व्यवस्थापन करता येईल, कारण त्या माहितीपत्रकावरती संपूर्ण माहिती दिलेली असते. ते कीटनाशक कुठल्या पिकावरती फवारावं, किती प्रमाणात फवारावं, किंवा कुठल्या वेळी किंवा पिकाच्या कुठल्या अवस्थेमध्ये फवारावं, किती दिवस आपण ते कीटनाशक फवारल्यानंतर किती दिवसांनी फळांची, भाजीपाल्यांची तोडणी करावी, अशा अनेक मार्गदर्शक सूचना दिलेली असतात. म्हणून हा पहिला उपाय आपण करण्याची गरज आहे. कुठला तर त्या कीटनाशकासोबत आलेल्या माहितीपत्रकाचं वाचन करून त्याच्यातील सूचना आपण फॉलो करणं. त्यानंतर दुसरा उपाय आहे किंवा दुसरी मार्गदर्शक सूचना आहे ती म्हणजे किडींची किंवा कीटकांची जी संख्या आहे याचा आपण विचार करून ही कीटनाशकं अवलंबली पाहिजेत. निश्चितच या किडींचा प्रादुर्भाव पिकावरती झाल्यामुळं पिकाची नुकसानीची पातळी असू द्या किंवा त्या कीटकांची नुकसानीची पातळी काय आहे याचा आपण विचार करून कीटनाशकाची फवारणी केली पाहिजे. नाहीतर किडी थोड्या प्रमाणात असल्या आणि तरी आपण रासायनिक घटक वापरत असू तर निश्चितच काय होतं तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. किडी थोड्या प्रमाणात असतील तर कार्बनी कीटकनाशकांचा वापर करून किंवा इतर अनेक एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतींचा वापर करून आपण किडीचं नियंत्रण करू शकतो. म्हणजे ही जर बाब आपण लक्षात घेतली तर निश्चितच फळे व भाजीपाल्यातील कीटनाशक अवशेष व्यवस्थापन झालं असं म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, पुढचा उपाय आहे किंवा आपल्याला असं म्हणता येईल की जैविक घटकांचा वापर करूनही आपण किडीचं नियंत्रण करू शकतो. त्याच पद्धतीने पुढची मार्गदर्शक सूचना किंवा उपाय आहे तो म्हणजे फळे व भाजीपाला हा पक्व काढणी योग्य झाल्यावर शक्यतो फवारणी करू नये. म्हणजे फवारणीच्या अगोदर आपण शक्यतो 8 ते 10 दिवसच फवारणीचं काम उरकलं पाहिजे, जेणेकरून हे कीटनाशक अवशेष व्यवस्थापन निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. म्हणजे जी फळं काढायला आलेली आहे किंवा भाजीपाला काढणीला आलेला आहे त्यावेळेस आपण त्याच्यावरती फवारणी करू नये. जेव्हा आपल्याला काढायचे असतात त्याच्या अगोदर 8 ते 10 दिवस आपण या रासायनिक घटकाची फवारणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून ते कीटनाशक अवशेष व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होईल. त्याच पद्धतीने मानवास तसेच पर्यावरणास घातक असणारी जी काही कीटनाशके आहेत त्या आपण वापरणं टाळलं पाहिजे, जेणेकरून पर्यावरण आणि जे काही सजीव संपत्ती आहे याच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. त्याच पद्धतीने कमी मात्रेमध्ये
अधिक परिणामकारक कीड नियंत्रण करणारी आपण कीटकनाशके वापरणं गरजेचं आहे. जे कमी प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे किडींचा बंदोबस्त होईल अशी कीटकनाशके जेव्हा आपण वापरू तेव्हा निश्चितच चांगल्या पद्धतीने कीड नियंत्रण तर होतंच, आणि इतर कीटकनाशक वारंवार फवारून कीटकनाशक अवशेषांचं व्यवस्थापन करणं हे काय होतं, जिकिरीचं होतं. म्हणून आपण कमी मात्रेमध्ये चांगल्या प्रकारे किडीचं नियंत्रण कसं होईल याच्यासाठी उपयुक्त असणारी कीटकनाशक आपण वापरली पाहिजेत. त्याच पद्धतीने मित्रांनो, देशोदेशीत वापरावर बंदी असलेली जी काही कीटकनाशकं आहेत त्याचा वापर आपण निश्चितच करणं टाळलं पाहिजे. त्याच पद्धतीने कीटकनाशक अवशेष व्यवस्थापन याची चाचणी करूनच आपण फळे व भाजीपाल्याची निर्यात किंवा विक्री करणं गरजेचं आहे. निश्चितच ही चाचणी महत्त्वपूर्ण आहे की ज्या चाचणीतून आपल्याला त्या फळे व भाजीपाल्यामध्ये कीटकनाशकाचे अवशेष आहेत का, नाहीत का, किंवा किती प्रमाणात आहेत, पुढचा उपाय किंवा मार्गदर्शक सूचना आहे म्हणजे एकाच कीटकनाशकाच्या सलग 2 फवारणी आपण करणं टाळलं पाहिजे. कारण काय होतं, तर या एकाच प्रकारच्या कीटकनाशकाची आपण जेव्हा फवारणी सलग करतो तेव्हा ते कीटकनाशक त्या किडीवरती कुठल्याही प्रकारे परिणाम करत नाही. म्हणजे त्या किडीमध्ये त्या कीटकनाशकाला प्रतिकार करण्याची क्षमता तयार होते आणि किडी मरत नाही. म्हणून आपण आलटून-पालटून कीटकनाशकांचा वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून किडीही मरतील आणि कीटकनाशक अवशेषांचं व्यवस्थापनही चांगल्या पद्धतीने झालं असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने मित्रांनो, फळे व भाजीपाला हा 1 ते 2% मिठाच्या द्रावणामध्ये चांगल्या खळखळत्या पाण्यामध्ये आपण जेव्हा धुवून वापरतो तेव्हा सुद्धा त्याच्यावरील कीटकनाशक अवशेषांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होते आणि आपल्याला निश्चितच त्याच्यापासून इजा संभवत नाही. जी चांगली पाण्याने धुवून घ्यावी. त्याच पद्धतीने प्रत्येक कीटकनाशकासाठी प्रत्येक फळावरती जेव्हा ती वापरतो आपण त्याच्यासाठी जो काही प्रतीक्षा कालावधी दिलेला आहे त्या प्रतीक्षा कालावधीचं पालन आपण केलं पाहिजे, जेणेकरून फळे व भाजीपाल्यामध्ये कीटकनाशक अवशेष व्यवस्थापन होण्यासाठी मदत होते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा याच्यातील उपघटक आहे याच प्रकरणातील तो म्हणजे भाजीपाल्यावर कीटकनाशक किंवा प्रतीक्षा कालावधी. तर आपण शिकलेलो आहोत प्रतीक्षा कालावधी म्हणजे काय. तर कुठल्याही पिकावरती जेव्हा आपण कीटकनाशकाची फवारणी करतो तेव्हा ती फवारणी झाल्यानंतर किती दिवस थांबायचं आणि नंतर त्या फळांची भाजीपाल्याची तोडणी करायची. तर हे जे थांबणं आहे त्याला आपण प्रतीक्षा कालावधी असं म्हणतो. जेणेकरून हा प्रतीक्षा कालावधी आपण पाळल्यामुळं आपल्याला त्या फळे व भाजीपाल्यावर असणाऱ्या कीटकनाशकाच्या अवशेषापासून विषबाधा होणार नाही. म्हणून आपण हा प्रतीक्षा कालावधी लक्षात घेणं गरजेचं आहे. व्याख्या दिलेली आहे मित्रांनो. तर कीटकनाशकाची विषारी तीव्रता कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचण्यासाठी जो कालावधी लागतो व कीटकनाशकाच्या वापरानंतर खाद्यवस्तू खाण्यायोग्य होण्यासाठी जेवढे दिवस थांबावे लागते त्याला आपण प्रतीक्षा कालावधी असं म्हणतो. म्हणजे या कीटकनाशकाची जी काही अवशेष मर्यादा आहे, विषारी अवशेष मर्यादा आहे, ती निश्चितच या प्रतीक्षा कालावधीमध्ये कमी होते आणि त्याच्यापासून आपल्याला विषबाधा होत नाही. म्हणजे हे जे थांबणं आहे, वेट करणं आहे, त्याला आपण प्रतीक्षा कालावधी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचे जे काही 2-3 चार्ट आहेत ते आपण पाठीमागे शिकलेलो आहोत की कुठली फळं किंवा कुठल्या भाजीपाल्यामध्ये आपण कुठलं औषध किंवा कुठले रासायनिक कीटकनाशके आपण किती प्रमाणात वापरली असता किती दिवस थांबावं लागतं याचे काही तक्ते आपण पाहिलेले आहेत. तर त्यावरती वेळ वाया न घालवता आपण ते निश्चितच घरी त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आपण अशा प्रकारे हे प्रकरण पाहिलेलं आहे. कीड नियंत्रणाच्या पद्धती, तसेच कीटकनाशक, बुरशीनाशके
तसंच कीटकनाशकाचं वर्गीकरण पाहिलेलं आहे, प्रतीक्षा कालावधी पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे हे प्रकरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण हे प्रकरण पाठीमागे शिकलेलो आहोत. तर पुढचे जे प्रकरण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते प्रकरण तिसरे आहे, वनस्पती रोग, रोगशास्त्राची व्याख्या, रोगांची कारणे, रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व, रोगांचं वर्गीकरण, रोग नियंत्रणाची मूलतत्वे, तसेच वातावरणातील घटक व पिकावर होणारे त्याचे परिणाम आणि रोगासंबंधी अंदाज वर्तविण्याच्या पद्धती, असे हे प्रकरण आहे. तर याच्यातील काही भाग आपण या ठिकाणी आज घेऊया. तर वनस्पती रोग मित्रांनो, तर आपल्याला माहिती आहे की वनस्पतीवरती वेगवेगळ्या कारणामुळे किंवा वेगवेगळ्या घटकामुळे रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्याच्यामध्ये बुरशी आहेत, विषाणू आहेत, जीवाणू आहेत, मायकोप्लाझ्म आहे, रिकेटनिया आहे, किंवा पिकावर पडणाऱ्या परोपजीवी वनस्पती आहेत, किंवा वातावरणातील बदल आहेत, अन्नद्रव्यांचा असमतोल पुरवठा आहे. असे अनेक घटक या पिकावरती रोग पडण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. त्यालाच आपण वनस्पती रोग असं म्हणतो. तर वनस्पती रोगशास्त्र ही एक व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. म्हणजे पिकावर पडणाऱ्या विविध रोगांचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण वनस्पती रोगशास्त्र म्हणतो आपण. ही एक वनस्पती शास्त्रातील एक महत्त्वाची विद्याशाखा आहे असं आपल्याला म्हणता येईल. पिकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या रोगांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे वनस्पती रोगशास्त्र होय. तर पुढचा घटक आहे तो म्हणजे पिकावरील रोग प्रसार होण्याची कारणे. निश्चितच ही कारण आपल्याला दोन सांगता येतील, म्हणजे सजीव कारणे आणि दुसरा म्हणजे निर्जीव कारणे. तर सजीव कारणामध्ये आपल्याला निश्चितच जीवाणू, विषाणू किंवा बुरशी आहे, मायकोप्लाझ्म आहे, रिकेटनिया आहे, त्याच पद्धतीने परोपजीवी वनस्पती आहेत. असे अनेक सजीव कारणे पिकावर रोग पडण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. आणि निर्जीव कारणामध्ये आपल्याला सांगता येईल वातावरणातील बदल आहेत, त्याच पद्धतीने माती प्रदूषण आहे, झाडांना होणारे इजा आहेत, हवा खेळती न राहणं, वायू प्रदूषण आहे, अतिउष्णता आहे, कडक थंडी आहे, किंवा जमिनीतील काही किंवा जमिनीची जडणघडण असेल, किंवा जमिनीतील अन्नद्रव्याचा असमतोल पुरवठा असेल, असे अनेक निर्जीव घटक आपणाला वनस्पतीवर रोग पडण्यासाठी कारणीभूत दिसून येतात. त्यानंतर रोगांचे निश्चितच रोगांच्या अभ्यासाचे आपल्याला खूप आहे असं म्हणता येईल. वनस्पती रोगशास्त्रामध्ये निश्चितच हे महत्त्व आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. जे रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आहे, कारण डोळेझाकपणे शेती करणं हे निश्चितच कोणाच्याही फायद्याचं ठरत नाही. पिकावरती वरती कारणं पाहिलेली आहेत, वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. म्हणून रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. याकडे जर आपण दुर्लक्ष केलं, रोगांची माहिती होणार नाही, रोगांचे प्रकार, त्याची कारणे, त्याची लक्षणे, त्यावर करावयाच्या उपाययोजना, या रोगांचा इतिहास, या रोगामुळे होणारे आर्थिक सामाजिक जे नुकसान आहे ते आपल्या लक्षात येणार नाही. रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आपल्याला सांगता येईल. तर काय महत्त्व आहे, तर मानवी गरजेमध्ये रोग अडथळे ठरतात. रोगामुळं अडथळा येतो. रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. रोगामुळं काय होतं, पिकोत्पादन कमी मिळतं. पिकोत्पादन कमी मिळाल्यामुळे निश्चितच मानवी गरजेमध्ये अडथळे येतात. म्हणजे जी काही उत्पादन आहे त्याच्यामध्ये घट येते. मानवी गरजा ह्या पूर्ण होऊ शकत नाहीत. अन्नधान्याचा तुटवडा होणं, निकृष्ट दर्जाचं पिकोत्पादन मिळणं, निश्चित त्याच्यामुळं या मानवी गरजा पूर्ण होत नाहीत. म्हणून आपल्याला म्हणता येईल रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. त्याच पद्धतीने महाभयंकर रोगामुळं लोकांना जे आर्थिक झळ पोचते ते लक्षात येण्यासाठी रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. पाठीमागे बऱ्याच वेळा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव पिकावरती झाल्यामुळं आर्थिक झळ शेतकऱ्याला किंवा आपल्यासारख्या कृषीप्रधान देशाला सोसावी लागलेली आहे. जे हे विचारात घेण्याची गरज आहे. म्हणून ते आपल्याला रोगांच्या अभ्यासामुळे शक्य होतं. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल बटाट्यावर पडणारा करपा आहे, किंवा गव्हावर पडणारा
तांबेरा याच्यामुळे दरवर्षी कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालेलं दिसून येतं. जे नुकसानाची जाणीव होण्यासाठी, माहिती होण्यासाठी आपण रोगांच्या अभ्यासाचं निश्चितच महत्त्व आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने या रोगांच्या हे रोग पिकावर पडल्यामुळं निश्चितच उद्योगधंदे, कारखानदारी याच्यावरती वाईट परिणाम झालेले दिसून येतात. कारण या उद्योगधंदे, कारखानदारीसाठी लागणारा कच्चा माल हा पूर्णतः कृषी उत्पादित माल आहे. म्हणून आपणाला या रोगाचा प्रादुर्भाव पिकावर झाल्यामुळं कमी उत्पादन मिळतं आणि कमी उत्पादन मिळाल्यामुळे या कारखान्यांना कच्चा माल कमी प्रमाणात मिळतो, त्याचा तुटवडा होतो किंवा निश्चितच त्याचे दर वाढले जातात. त्यामुळे उत्पादकता कमी होते. म्हणून आपल्याला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. म्हणून आपण या रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. जे निश्चितच या रोगामुळं 0 ते 100% पिकाचं नुकसान होऊ शकतं. म्हणून रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने उत्पादनामध्ये घट येते, म्हणून रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आपल्याला नाकारता येत नाही. कुठल्याही पिकावरती जेव्हा रोग पडतो तेव्हा त्या रोगामुळं पिकाच्या वाढीवरती, उत्पादनावरती, नक्कीच त्या उत्पादनाच्या गुणवत्तेवरती वाईट परिणाम होत असतात. रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व निश्चितच मित्रांनो आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने येणारा खर्च, म्हणजे रोग नियंत्रणासाठी खर्च खूप येतो, म्हणजे याची जाणीव आपल्याला रोगाच्या अभ्यासामुळेच शक्य होते. कारण रोग नियंत्रणात आणणं त्याच्यासाठी निश्चित आर्थिक, मानसिक भुर्दंड आपल्याला सोसावा लागतो, वेळ जातो आणि निश्चितच ही बाब कशा तर चिंताजनक आहे. म्हणून आपण रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आहे असं म्हणता येईल. कारण रोगांचा अभ्यास केल्यामुळे निश्चितच पिकावरती रोग येणं आपल्याला टाळता येतं किंवा त्याच्यासाठीच्या उपाययोजना आपल्याला माहिती होतात आणि आपलं नुकसान निश्चितच टाळता येतं आपल्याला. त्याच पद्धतीनं आपणाला असं रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व सांगता येईल की रोगांचा अभ्यास किंवा त्याच्यासाठी असणारे जे काही कारणं आहेत ती सुद्धा आपल्याला या रोगाच्या अभ्यासामुळं शक्य होतात. म्हणून रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व आहे. तसंच या रोगामुळं प्रतिवर्षी शेकडो रुपयाचं अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ वाया जाते किंवा नाश पावते आणि निश्चितच ही बाब कशी आहे तर विचार करण्याजोगी आहे. रोगांच्या अभ्यासाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे असं म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. राहिलेला भाग पुढील तासाला. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी विषय GFCचे पहिले प्रकरण आज सुरू करणार आहोत. तर गेल्या वर्षी 11वीला GFCला तुम्हाला बेसिक माहिती या विषयाची मिळालेलीच आहे. यावर्षी बोर्डाची परीक्षा लक्षात घेऊन आपणाला सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. तर GFC या विषयाच्या माध्यमातून आपल्याला उद्योग व्यवसाय उभारण्यासाठीची कौशल्य हस्तगत करावयाची आहे. त्याच पद्धतीने उद्योग व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे भागभांडवल, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी करावयाचे मनुष्यबळाचे व्यवस्थापन, त्याच पद्धतीने उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणारा प्रकल्प आराखडा, तसेच एक उद्योजक म्हणून आपल्या अंगी कुठले गुण आवश्यक आहेत, अशा वेगवेगळ्या अंगाने आपल्याला यावर्षी या विषयातून वेगवेगळे घटक अभ्यासावयाचे आहेत. एकूणच तुम्हाला उद्योजक बनविणं, तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करणं, या उद्देशानं या विषयाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे किंवा या अनुषंगानंच तुम्हाला आपल्या बोर्डानं हा विषय दिलेला आहे किंवा ठेवण्यात आलेला आहे. बघूया आपण पहिले प्रकरण, उद्योजकीय जीवनक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्योगाशिवाय पर्याय नाही. जे मानवानं सदैव दीर्घोद्योगी असलं पाहिजे. आपली शैक्षणिक गुणवत्ता, त्याच पद्धतीने आपल्या आवडीनिवडी, आपला परिसर,
अशा अनेक गोष्टी विचारात घेऊन आपल्याला अनेक उद्योगापैकी एखाद्या उद्योगाची निवड करावी लागते आणि त्या उद्योगातून आपणाला पुढं जाता येतं. निश्चितच या ठिकाणी आपणाला या प्रकरणामध्ये स्वयंरोजगार म्हणजे काय हेही पाहायचं आहे. त्याच पद्धतीने उद्योगांचं वर्गीकरण, उद्योगासाठी आवश्यक असणारी कौशल्य म्हणजे काय, त्याचं महत्त्व आपल्याला अभ्यासायचं आहे. तसंच उद्योजक आणि उद्योजकता ह्या संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत. त्याच पद्धतीने आदर्श उद्योजकाचे जे गुण आहेत की जे तुमच्या अंगी येणं गरजेचं आहे, ते गुणही आपणाला यावर्षी अभ्यासायचे आहेत. तसंच उद्योजकीय क्षमता, उद्योजकीय ध्येय निश्चिती याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला किंवा कुठल्याही व्यक्तीला स्वावलंबी करणं किंवा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी उद्योग हा महत्त्वाचा असतो. या उद्योगामध्ये किंवा या उद्योगाचा वाटा देशाची आर्थिक जी सुबत्ता आहे किंवा देशाचा आर्थिक कणा भक्कम करण्यामध्ये उद्योगाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. प्रत्येकाला नोकऱ्या मिळतीलच असं नाही. म्हणून आपण वेगवेगळ्या उद्योगाकडे वळणं गरजेचं आहे. म्हणूनच या उद्योगाविषयी आवड निर्माण होणं, उद्योग स्थापन करण्यासाठी, उद्योगाचं व्यवस्थापन करण्यासाठी आपणाला या विविध घटकांचा अभ्यास या ठिकाणी करणं आवश्यक आहे. तर निश्चितच आपण माहिती तंत्रज्ञानाचं युग म्हणतो किंवा आपली जी अर्थव्यवस्था आहे ती विकसनशील आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून प्रत्येकानं उद्योजक होणं गरजेचं आहे. प्रत्येकाने आपापली कौशल्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य उद्योगाची निवड करणं आणि त्या योग्य निवडलेल्या उद्योगाच्या माध्यमातून आपणाला इतरही काही बेरोजगारांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतात. म्हणजे आपण स्वतः हा उद्योग स्थापून मालक होऊ शकतो आणि इतरांनाही रोजगार देऊ शकतो. अशा अनेक बाबी आपणाला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. निश्चितच आज ज्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या विद्याशाखा स्थापन केलेल्या आहेत त्या चालविल्या जातात. या सर्व विद्याशाखांच्या पाठीमागं एक उद्योजकीय जीवनक्रम हाच उद्देश असतो. ते प्रत्येक व्यक्तीला त्यानं निवडलेला शिक्षणक्रम हा बौद्धिक आणि प्रात्यक्षिकदृष्ट्या हस्तगत करून त्यानं उद्योजक होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपणाला अशा या शिक्षणक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळी कौशल्य अंगी बाणवली जातात आणि निश्चितच आपण त्या कौशल्याच्या जोरावरती एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो आणि इतरांना आपण रोजगार देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्याशाखा आहेत. तांत्रिक, वाणिज्य, कृषी, मत्स्य, पॅरामेडिकल, गृहविज्ञान किंवा अशा अनेक शिक्षणक्रमाच्या फॅकल्टीद्वारे किंवा विषयाद्वारे आपणाला एक चांगला उद्योजक बनण्याच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. निश्चितच आपला जो हा शिक्षणक्रम आहे तो सुद्धा व्यवसायाभिमुख आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जो ट्रेड निवडलेला आहे त्या ट्रेडचं तुम्ही प्रात्यक्षिक बौद्धिक अध्ययन करून ती कौशल्य हस्तगत करून तुम्ही सुद्धा चांगले उद्योजक होऊ शकता. सुरुवातीला आपण पाहूया मित्रांनो, स्वयंरोजगार ही संकल्पना आपण या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर या नावाप्रमाणे स्वयंरोजगार म्हणजे काय? स्वयं म्हणजे स्वतः आणि रोजगार म्हणजे रोजगार प्राप्ती. जे स्वतःला रोजगार निर्माण करणं त्याला स्वयंरोजगार असंही म्हणतो आपण. स्वतःमध्ये असणारी बौद्धिक कौशल्य, तांत्रिक कौशल्य, जे ज्ञान आहे, जे आपल्यामध्ये धाडस आहे, अशा सर्व गुणावरती आपण आपला स्वयंरोजगार निवडू शकतो आणि त्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण स्वतःलाही रोजगार मिळतोच. त्याच पद्धतीने इतर जे काही होतकरू लोक आहेत किंवा बेरोजगार आहेत त्यांनासुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
नोकरीमध्ये ज्या लिमिटेशन आहेत तर त्या लिमिटेशन या स्वयंरोजगारामध्ये आपल्याला दूर करता येतात. आपण जितका आपल्या स्वयंरोजगारामध्ये वेळ देऊ, जितकं परिश्रम करू, जितकं तांत्रिक कौशल्य वापरू, तितकं आपल्याला जास्त बेनिफिट मिळू शकतो. म्हणून आपण निवडलेल्या विषयामध्ये विविध रोजगाराच्या संधींचा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपण निश्चितच भारतीय अर्थव्यवस्था जी आपली विकसनशील आहे ती विकसित करू शकतो. म्हणूनच आपणाला या विषयाच्या माध्यमातून अशी कौशल्य हस्तगत करायची आहेत, शिकायची आहेत. निश्चितच आपणाला वेगवेगळ्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. ॲग्रिकल्चर ट्रेड ज्यांचा आहे त्याच्यामध्ये ते रोपवाटिका तयार करू शकतात. त्याच पद्धतीने पॉलीहाऊसमध्ये सुद्धा आपण एक सुधारित पद्धतीची शेती करू शकतो. मधुमक्षिका पालन आहे. त्याच पद्धतीने गांडूळ खत प्रकल्प आहे. वेगवेगळी कलमं आपण शिकू शकतो. त्याच पद्धतीने वेगवेगळी जैविक कीटकनाशकं, रोगनाशकं आपण तयार करू शकतो किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ त्याचे आपण विविध प्रकारे उद्योग व्यवसाय उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. किंवा आधुनिक पद्धतीची शेती, फळबाग लागवड असेल याचाही आपण चांगल्या पद्धतीने आपण उपयोग करून स्वयंरोजगार मिळवू शकतो किंवा स्वयंरोजगार आपण स्थापन करून इतरांनाही रोजगाराच्या संधी देऊ शकतो. त्याच पद्धतीने जे काही ॲटो इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आपण ॲटो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासाठी ॲटो शॉप टाकू शकतो. त्याचे स्पेअर पार्ट विक्री असेल, दुरुस्ती असेल किंवा बाईक विक्री असेल किंवा त्याचं रिपेरिंग असेल किंवा त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करणं, असं वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्चच्या बाजूनं जरी आपण विचार केला तरी अनेक रोजगाराच्या संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात किंवा सध्या आपणाला त्या संधी उपलब्ध आहेत. केवळ आपण त्याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे असं म्हणता येईल. त्याच पद्धतीने इलेक्ट्रिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा स्वयंरोजगाराच्या खूप संधी आहेत. इलेक्ट्रिकलचे जे काही मोठमोठ्या कारखाने आहेत त्याच्यामध्ये आपणाला वेगवेगळ्या तांत्रिक दृष्टिकोनातून जॉबही उपलब्ध होऊ शकतात. तिथं आपण रिसर्च करू शकतो. वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल साधनांचं मॉडिफिकेशन करू शकतो. त्याच्यामध्ये संशोधन करू शकतो किंवा त्याच्या विक्रीचं शॉप हे आपण टाकू शकतो. आपणाला माहिती आहे इस्त्री दुरुस्ती असेल किंवा गॅस दुरुस्ती, त्याच पद्धतीने आपला कूलर असेल, AC याच्यामध्ये सुद्धा खूप पैसे मिळू शकतात. म्हणून आपण आपली आवड विचारात घेऊन त्या व्यवसायामध्ये उतरण्याची निश्चितच आवश्यकता आहे. तर काही उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला पुस्तकामध्ये. किराणा दुकान असेल, वाहन दुरुस्ती, TV दुरुस्ती, भाजी फळे विक्रेता, टेलर काम किंवा इस्त्री करणे, मेस चालविणे, इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती, दुग्ध व्यवसाय आहे, फळे प्रक्रिया आहेत. ज्याच्या वेगवेगळ्या स्तरावरती किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये आपणाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. केवळ आपण आपली आवड, आपली कौशल्य विचारात घेऊन त्या अनेक संधीपैकी एका संधीचा विचार करणं किंवा त्याची निवड करणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, स्वयंरोजगाराची गरज आपण अभ्यासूया. बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, स्वयंरोजगार म्हणजे काय ते सांगून स्वयंरोजगाराची गरज स्पष्ट करा. निश्चितच ही गरज विविधांगी आहे असं आपणाला म्हणता येईल. का गरज आहे स्वयंरोजगाराची? तर आपणाला म्हणता येईल स्वयंरोजगाराची गरज अशी आहे की आधुनिक तंत्रज्ञान आहे किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची नैसर्गिक साधन संपत्ती आहे. त्याचा यथोचित जर आपणाला उपयोग करून घ्यायचा असेल तर स्वयंरोजगाराची गरज आहे. आपणाला माहिती आहे आपणाला वेगवेगळ्या प्रकारची जमीन निसर्गतः उपलब्ध आहे. सिंचनाच्या सुविधा किंवा जलस्रोत निसर्गतः उपलब्ध आहेत किंवा वेगवेगळं तंत्रज्ञान आपण हस्तगत केलेलं आहे, त्याच्यामध्ये शोध लावलेला आहे. अशा अनेक उपकरणं म्हणूया, निविष्ठा म्हणूया, तर त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. केवळ त्याचा यथोचित उपयोग जर आपण किंवा करण्याची गरज आहे म्हणून आपणाला म्हणता येईल स्वयंरोजगाराची गरज आहे. किंवा प्रचंड वाढलेली लोकसंख्या आहे असं आपणाला म्हणता येईल. त्या लोकसंख्येला
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह होण्यासाठी, तसंच बेरोजगारी दूर करण्यासाठी स्वयंरोजगाराची निश्चितच गरज आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने नोकरीमध्ये आपणाला गाव सोडून दुसरीकडे राहावं लागतं, परंतु आपण जर स्वयंरोजगार झालो तर आपल्या प्रदेशामध्ये, आपल्या गावामध्ये किंवा आपल्या आवडीच्या ठिकाणी आपण स्वयंरोजगार निर्माण करू शकतो. म्हणूनच स्वयंरोजगाराची गरज आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने नोकरीमध्ये काही लिमिटेशन आहेत. शिक्षण घेणं, नोकरीसाठी खूप वर्ष वेट करणं किंवा वाट पाहणं, तोपर्यंत वय निघून जातं, कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे, अशा अनेक थोड्याशा नकारात्मक बाजू नोकरीमध्ये आहेत. तर त्या बाजूंचा जर आपण विचार केला तर निश्चितच या स्वयंरोजगारामध्ये त्या बाजू आपल्याला पॉझिटिव्ह करता येतात. आपण एज्युकेशन घेतल्यानंतर धाडसानं जर एखादा उद्योग व्यवसाय टाकला तर लवकर आपणाला त्या ठिकाणी रोजगार प्राप्ती होऊ शकते. म्हणजेच नोकरीसाठी वाट पाहणं ते या ठिकाणी आपणाला वाट पाहण्याची गरज नाही. स्वयंरोजगार टाकून आपण स्वतः मालक त्या ठिकाणी होऊ शकतो. त्याच पद्धतीने नोकरी जरी आपणाला मिळाली तरी त्याच्यामध्ये विविध अटी असतात, शर्ती असतात, काही कंडिशन्स असतात, तिथल्या कामाचं स्वरूप असतं, ते आपणाला आवडत नाही. जे विनाकारण लोकांच्या हाताखाली काम करणं बऱ्याच तरुणांना किंवा आपणाला आवडत नाही. एक स्वतः मालक असावं असं वाटतं, आपण इतरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असं वाटत असतं. म्हणजे ही जी काही शिथिलता आहे, हे जे काही स्वातंत्र्य आहे ते केवळ स्वयंरोजगारामध्ये आहे. मात्र ते स्वातंत्र्य नोकरीमध्ये थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. म्हणजे याचा जर विचार केला तर निश्चितच स्वयंरोजगाराची गरज आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने आपण जर लोकसंख्येचा विचार केला या 21व्या शतकामध्ये तर लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे. प्रत्येक जणाला नोकरी देणं हे शासनाला शक्य नाही. जे त्या पाठीमागं न लागता आपण जर स्वयंरोजगार उभारला तर निश्चितच शासनावर जो काय अधिभार आहे किंवा शासनाला जो ताण आहे तर तो सुद्धा या ठिकाणी कमी होऊ शकतो. म्हणून स्वयंरोजगाराची निश्चितच गरज आहे असं आपणाला म्हणता येईल. त्याच पद्धतीने आपल्याकडे काही मूलभूत कौशल्य परंपरेने किंवा जगरहाटीने, गावगाड्याने, कुटुंब व्यवस्थेने चालत आलेली आहेत. तर त्याचासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतो. म्हणजेच ज्याच्याकडं सुतारकाम चालू आहे किंवा ज्याचे आई वडील किंवा आजे पंजे किंवा कौटुंबिक असे जे काही व्यवसाय असतात, सुतारकाम आहे, लोहारकाम आहे किंवा इतर काही वस्तू तयार करणं असेल, हस्तवस्तू तयार करणं, तर अशी कौशल्यसुद्धा आपण हस्तगत करू शकतो आणि ती कौशल्यसुद्धा आपण आपल्या पुढील पिढीला देऊ शकतो. म्हणूनच अशा कला कौशल्य टिकवून ठेवण्यासाठी आणि त्या कला कौशल्यातून रोजगार निर्मिती होण्यासाठी आणि त्या कला कौशल्यातून उपलब्ध असणारी साधनसामुग्री लोकांच्या उपयोगी पडण्यासाठी निश्चितच स्वयंरोजगाराची गरज आहे असं आपणाला मित्रांनो म्हणता येईल. त्याच पद्धतीने आपल्या गुणांना योग्य वाव जर कुठं मिळत असेल